सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे जिलेट मार्क 3 चला वायू द्या महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओ स्टिक आणि गोकुळ दूध, कॉस्मेटिक पार्टनर डॅशलर रिटर्ना. तर मंडळी, आज मी अशा वेशामध्ये आलेलो आहे. आत्ताच मला माझे पप्पा भेटले. वाटेत मला म्हणले मस्त दिसतोय सा. म्हटलं पप्पा मी कोण बनलोय सांगा. म्हणजे सांता क्रूज. अरे म्हटलं सांता क्रूज नसतं पप्पा, त्याला सांता क्लॉज म्हणतात. तर कालच आपण सगळ्यांनी ख्रिसमस अर्थात नाताळ दिवस साजरा केलेला आहे. सगळ्यांना आज मी मनापासून ख्रिसमसच्या शुभेच्छा देतो. आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी सांता क्लॉज कोण असेल तर हा कार्यक्रम चला हवा येऊ द्या. खरं तर प्रत्येक कलाकार हा सुद्धा सांता क्लॉजच असतो बघा ना. कारण वर्षभर प्रत्येक दिवशी तो स्वतःच्या आतल्या पोतडीतून रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा प्रयत्न करत असतो आणि तो नेहमीच रसिक प्रेक्षकांची सेवा करत असतो. मंडळी, अशाच सांता क्लॉजना आज या मंचावरती आम्ही आमंत्रित करणार आहोत 2 अशा नाटकांच्या निमित्तानं ज्या नाटकांची सध्या महाराष्ट्रात खूप हवा आहे. जोरदार टाळ्यांनी पहिल्या टीमचं आपण स्वागत करूयात. नाटकाचं नाव आहे 3 पायांची शर्यत. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या संजय नार्वेकर यांच्यासाठी. शर्वरी तुमचं स्वागत. आणि जोरदार टाळ्या लोकेश गुप्ते यांच्यासाठी. वा वा, तुम्हा तिघांनाही मी ख्रिसमसच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि तुम्ही एकटेच आलेले नाही आहात, कारण यांच्या बरोबरीनं आणखीन एका नाटकातल्या कलाकारांना या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत, ज्या नाटकाची सुद्धा सगळीकडे खूप चर्चा आहे. नाटकाचं नाव आहे दीपस्तंभ आणि या निमित्तानं या नाटकाची संपूर्ण टीम या मंचावरती येणार आहे. जोरदार टाळ्या टीम दीपस्तंभसाठी. स्वागत करूयात या मंचावरती हरीश दुधाडे यांचं. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांची लाडकी अभिनेत्री नंदिता धुरी यांच्यासाठी. जोरदार टाळ्या अमृता मोरे यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि जोरदार टाळ्या सुशील इनामदार यांच्यासाठी. हे सगळे आपले लाडके पाहुणे आलेले आहेत, पण आणखीन एक पाहुण्या येणार आहेत. खरं तर अभिनेत्री म्हणून आत्तापर्यंत त्या आपल्यासमोर नेहमीच आलेल्या आहेत, पण आज एका वेगळ्या भूमिकेतून त्या आपल्यासमोर येत आहेत, निर्मात्या म्हणून. आणि ज्यांनी दीपस्तंभची निर्मिती केलेली आहे. जोरदार टाळ्या अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. तर सुरुवात करणार आहे मी पहिल्या नाटकापासून, संजय नार्वेकर सरांपासून. आता तुम्ही 3 पायाची शर्यत खेळताय, हे नक्की काय? सस्पेन्स थ्रिलर आहे. त्याचा प्लॉट आणि हे मी ओपन करू शकत नाही. फक्त एवढं सांगू शकतो की तुम्ही एका वेगळ्या ट्रिपमध्ये जाता हे नाटक बघताना. अच्छा. कारण नॉर्मली सस्पेन्स आणि थ्रिलर असलेलं नाटक ज्याच्यात गुन्हा घडतो, ह्यात गुन्हा घडल्यानंतर काय होतं असं एक प्रकारचं गुंफलेलं आहे. आणि त्याच्यात त्या सगळ्या सिच्युएशनमध्ये मी कसा वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट होतो असं आहे ते. आमच्या नाटकात आम्ही 3 माणसं आहेत आणि 3 एकमेकांना आहे ना विचित्र पद्धतीने बांधलो गेलो आणि प्रत्येकाला दुसऱ्याला हरवायचं आहे. बर. तर कोण जिंकतं कोण हरतं हे बघण्यासाठी तुम्ही थिएटरला या. वा वा वा. शर्वरी तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही काय सांगाल नाटकाबद्दल आणि तुमच्या यातल्या भूमिकेबद्दल? 3 पायांची शर्यत हे नाटक करताना फिजिकली मेंटली आमचा जितका तोल जातो तितकाच तोल ते नाटक बघितल्यानंतर प्रेक्षकांचाही जाणार आहे. बर. कारण खूप वेगळ्या पद्धतीचं हे नाटक आहे. शलाका देसाई नावाचं ते कॅरेक्टर आहे. ती एक लेखिका आहे, क्राईम स्टोरीज लिहिणारी. एका सामान्य रिपोर्टरपासून ते एका नॉव्हेलिस्टपर्यंतचा तिचा हा प्रवास आहे, साधारण 12-13 वर्षांचा. आणि लोकांना दाखवायचा चेहरा आणि एक लपवलेला चेहरा, तो लपवलेला चेहरा काही सिच्युएशन्समधून कसा बाहेर येतो लोकांसमोर, अशी ती तिची स्टोरी आहे. लोकेश सर आता तुमच्याकडे येणार आहे. नाटकातली तुमची भूमिका काय? मी याच्यामध्ये एक पोलीस ऑफिसर प्ले करतोय.
जो अतिशय झुंजार आहे, धूर्त आहे आणि अहंकारी आहे. मुळात हे नाटक एक घटना 3 व्यक्तिरेखा, त्या व्यक्तिरेखांचा आपापसात असलेला संबंध आणि त्या घटनेशी असलेला संबंध याच्यावरती आधारित आहे. आणि पुन्हा एकदा मला माझ्या आवडीचं कॅरेक्टर मिळालेलं आहे. सो करताना खूप मजा येते. तुम्ही नसता ऍक्टर झालं तर पोलिसात गेला असता. नाही, मी ॲक्च्युली मला नेव्हीत जायचं होतं कारण माझे बाबा नेव्हीमध्ये होते. पण आता पण नाही, एखाद दुसरे चुकून हवालदार तुम्हाला असं करतच असतं. असं होतं बरेचदा. म्हणजे वादळवाट मी करत होतो तेव्हा म्हणा, किंवा आता इवन अकिरा मी केली म्हणा, तर त्यानंतर बरेचदा असं होतं भेटल्यानंतर अरे कशाच आहे वगैरे असे खूप रिॲक्शन्स येतात. चांगले, बाकी काय नाही. टोल वाचला तरी काय कमी असेल या जगात. मुक्ता, नाटक हा तुझाही श्वास आहे, कारण काहीही झालं तरी नाटक तू सोडत नाहीस आणि त्याच नाटकाची तू आता निर्माती झाली आहेस. कसं वाटतं? फारच छान वाटतंय, कारण मला नाटक करायला आवडतं. पण हे माझं असं दुसरं नाटक असेल ज्यामध्ये मी स्वतः काम करत नाही, पण मी निर्माती आहे. आणि दीपस्तंभ हे नाटक आहे ते, आणि मला खूप छान वाटतं कारण अत्यंत सुंदर कलाकार त्यामध्ये, त्यामुळे नाटक खालनं बघताना फार जास्त मजा येते आणि बरं वाटतं की अरे ह्या नाटकाचे आपण निर्माते आहोत. आणि दिनू काका आणि आमचा अजय कासुर्डे यांच्याबरोबर मी या नाटकाची निर्माती होऊ शकले, त्यामुळे मला छान वाटतंय खूप. वा वा. पण काय जास्त अवघड आहे, अभिनेत्रीचा जॉब की निर्माती? अभिनेत्री. आणि स्वतः त्या काम करत नाही त्याचंही कारण असेल, कारण स्वतःचं पाकिट खूप भरावं लागेल, त्याच्यामुळे ते म्हणतात आपण नाही, बरं बजेटमध्ये राहते नाटक. तर हरीश, आता तुमच्याकडे येणार आहे. दीपस्तंभ नाटक करताय तुम्ही, काय सांगाल या नाटकाबद्दल आणि तुमच्या भूमिकेबद्दल? काय नाटक? दीपस्तंभ हे नाटक त्याच्या नावातच बरंच काही दडलंय की आयुष्यामध्ये प्रत्येकाला कोणीतरी एक तो मित्र असतो, कोणीतरी एक तो साथीदार किंवा आपला आदर्श असतो, जो दीपस्तंभासारखी आपल्याला सतत वाट दाखवत असतो. आणि माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं तर नरेन धाकरस असं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे. सांगताना पण प्रेशर येतं की या आधी ही भूमिका गिरीश ओकांनी केली होती. अच्छा. त्यामुळे डॉक्टरांनी मला जेव्हा भेटले मुहूर्ताच्या दिवशी आणि त्यांनी सांगितलं की या कॅरेक्टरमुळे मला खूप काही मिळालं, तर आता बघ हे पात्र तुझ्याकडे आहे आणि तू काय करतोस यामध्ये. तर हे मुळात त्यांनी केलेलं आणि तेव्हा 550 प्रयोग झालेलं नाटक आणि त्यांचं कॅरेक्टर. सो इट सेल्फ खूप मोठं प्रेशर होतं. एक संधी त्याला दिसली आहे नरेन धाकरसला. ती संधी काय, त्यानंतर नाटकाच्या मध्यांतर आणि त्यानंतर अंतापर्यंत त्याच्यात जे बदल होत जातात तो सगळा ग्राफ त्यात दाखवतो. वा. नंदिता आता तुमच्याकडे येणार आहे. नंदिता, तुमची व्यक्तिरेखा कशी आहे नाटकातली? खूप डिपेंडंट असलेली बाई, जिच्यात फार कॉन्फिडन्स नाही आहे आणि तिच्या आयुष्यात अचानक घडलेले प्रसंग आणि त्यामुळे तिच्यात घडणारे ट्रान्सफॉर्मेशन्स जे आहे ते फार चॅलेंजिंग आहे. आणि मला वाटतं ते प्रेक्षकांना बघायला जास्त मजा येते आणि मलाही करायला मजा येते. सो दॅट इज व्हॉट मानसी इज ऑल अबाउट. वा. तर आज तुकरटवाडीमध्ये हे सगळे पाहुणे आलेले आहेत. तुकरटवाडी म्हटल्यानंतर इकडे बऱ्याच गमती जमती करतात. आता कसं संजय नार्वेकर सर आज आपल्याकडे आलेले आहेत आणि संजय नार्वेकर सर आलेले आहेत म्हटल्यानंतर त्यांच्या सिनेमाची क्रेज तर प्रचंड आहे आमच्या गावामध्ये. त्यांच्याच सिनेमाच्या नावावरून गेम शोचं पण नाव आहे. तुमचा सिनेमा होता सर अगबाई आरेच्या, यांचा आचरेट बाई आरेच्या. तर बघूयात या गेम शोमध्ये काय घडणार आहे आणि तुमच्यासाठी काय काय सरप्राईज असणार आहे. जोरदार टाळ्या. नमस्कार नमस्कार नमस्कार. असून द्यात लई स्टँडिंग ओवेशन नको, बसा सगळे. तर गुलकंद केबल नेटवर्कवरती मी या केबल नेटवर्कचा संचालक सदानंद बुच्चे आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. आणि आपल्या केबल नेटवर्कवरती नेहमीच नवनवीन कार्यक्रम आपण करत असतो. 37 घरात आपण लाईव्ह चाललोय आणि कसं आता जी मराठी HD झालेलं आहे, आपण पण HD झालोय. आपण पण म्हणजे मी HD घेतली होती, बाकी काय नाही, चॅनलच्या द्वारा एवढंच आपण HD झालो. तर आज या कार्यक्रमात एक कार्यक्रम आपण घेतोय आचरेट बाई अरेच्या. तर ह्या ज्या मॅडम आहेत त्या प्रोड्युसर आहेत त्याच्या. आणि ह्या गेम शोमध्ये काय घडणार आहे तर 2 टीम आहेत. एक वास्तव टीम, सरांचा सिनेमा फार गाजला, वास्तव टीम, आणि दुसरी अवास्तव. म्हणजे अवास्तवच करतात सगळं, ते कॉमेडी त्यांची अवास्तव असते म्हणून त्यांचं नाव ठेवलं आहे अवास्तव. तर ह्यांच्यासोबत तुम्हाला खेळायचं आहे. बघू कोण खेळणार आहे. बघूयात
अवास्तव टीम मधून कोण येतंय पहिल्यांदा खेळायला? या. ठीक आहे ना सब लोग? पोलीस आहेत ते, पोलीस आहेत ते. अरे वा, नमस्कार. अरे नमस्कार, कैसे रे? नमस्कार, मी मस्त. हे पप्पा इधर पप्पा. नका फिरवू नका, फिरवू नका. माझंही सेम झालं तुमचं. या इकडे, आपण इकडे. पप्पा उधर चलो. उभ्या उभ्या स्थाना पण नवा. साटम साहेब, साटम साहेब, CID नाही, हे वेगळं करतो आपण. आपण वेगळं पिक्चर मधलं करतो. नमस्कार, नमस्कार. अरे नमस्कार. तर अवास्तव टीम मधून तुम्ही खेळणार आहात. तुमचे आपण ओळख करून घेऊयात. आपलं नाव सर? अरे अपन को राघू बोलते. तुम्ही राघू. वा वा. तुमचं नाव? मैना. काय? मैना इसकी आई है. महिना इसकी आई है. तुमचं नाव काय? मारी. आपलं रीमा. रीमा. उलट बोलताय तुम्ही. पाठ नीट कर. स्क्रिप्ट उलट धरलेलं का आज? त्यामुळे काही बोलायला लागले. हा, रीमाताई, तुमचं स्वागत. आणि आपण तर कळलाच आम्हाला आले. कुछ तो गडबड है, कुछ तो गडबड है. अहो मग जाऊन या ना. आता गेम सुरू होईल. यांचं नेहमीच आहे. काय? एक मिनिट. काय? हा माझा डायलॉग आहे. कुछ तो गडबड है, कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है. अरे मी राघूचा बाप, कुछ तो गडबड है. तर नाक जमलीच नाही तुम्हाला. मी नाही जमली? मला वाटतं की आता आपल्याला फॅमिली मिळालेली आहे. अवास्तव फॅमिली. यांच्या सोबत आपण हा खेळ आता कंटिन्यू करूया. हे साले हे कोण आहे? आपण पण खेळणार आहे. काय? आपण पण खेळणार आहे. कोण आलं? अरे बापरे, कोण? अरे बापरे, केवढा तो अभिनय. अरे बापरे. अरे बाप. अरे बाबा, केवढा तो अभिनय. अबे कितना अभिनय करते हैं. हा, नमस्कार, नमस्कार. वा वा. आपलं सर नाव? संजय नारळकर. काय? संजय नारळकर आहे. नारळकर का? असं का आडनाव नारळकर? कारण आपल्याला कुणी नडला ना, हा, तर आपण त्याला सोडून टाकतो. तुम्ही कोण? मी सोडलेला बाप. अच्छा, म्हणजे कोण? म्हणजे याचा बाप सन्नाटा. म्हणजे डार्लिंग कुठे? डार्लिंग 20 रुपये. डार्लिंग 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 तुझं काय रे? हा दिवसभर उंडारच असतो आणि रात्री येऊन माझ्याकडे 20 रुपये मागतो. काय रे? काय संध्या? कसं आहे? बरं आहेस ना? बऱ्याच दिवसांनी. वा वा वा. जा तिकडे आधी. काय याचं? चला. या इकडे या. मला काय म्हणायचंय, तुम्ही एकत्र का नाही आले येतात? तुम्ही तर दोघं चांगले फ्रेंड्स आहेत ना. ये देख इसके साथ अपन का झगड़ा हो गया, इसके लिए बात नहीं करते अपन. तुमच्या दोघांचे असं कसं लपड झालं? तुमचं तर पावभाजीची गाडी होती, आम्ही बघितली. अरे तेरे को पता नहीं, पाव भाजी की गाड़ी पे ये राडा झालाय. अरे कुछ भी पाव भाजी बेचता था, मालूम है? कैसा भी बेचता था ये. कसा कसा पावभाजी बेचता म्हणजे? अरे एक दिन एक लड़की को मालूम है पाव भाजी में खड़े मिले. खडे कसं काय मिळालं? खडे कसं काय मिळाले? ती म्हणली खडा पाव भाजी दे. मी 4 खडे उचलले आणि टाकले त्याच्या. नहीं करता इसके साथ.
अरे बापरे, बरेच तुमचे भांडण आहेत. झगडे झाले आता. पण आता मिटून टाका आणि एकत्र खेळावं लागेल, कारण त्यांची एकत्र टीम आहे. ती 2 नाटकं एकत्र येऊ शकतात, तर तुम्ही 2 मित्र का नाही येऊ शकत? डेडपुट्या चल एक साथ खेळते. रघुबाई आजा बेटा. वाह, दे कुछ तो म्युझिक गडबड बा तू. छान झाले. कुछ तो गडबड है, कुछ तो गडबड है. आता कोणाला काय प्रश्न आहेत का हा, यांच्याबद्दल? मला नमस्कार, बोला. नमस्कार. श्रीमती मला लोकेश गुप्तेंना प्रश्न विचारायचा. लोकेश गुप्तेजी. सर मला असं विचारायचं, समजा तुमचं शूटिंग चालू आहे आणि तिकडे एखादा माणूस बाजूलाच बेसूर गात असेल, तर तुम्ही काय कराल, काय ऍक्शन घ्याल? काय नाही, ऐकेन मी ते गाण्याचं बेसूर. नाही, वाईट, एकदम वाईट गातोय, तर त्याला शूटिंग चालू आहे, डिस्टर्ब करतोय, तर काय कराल? नाही, तुम्हाला राग येईल असं उत्तर देत, त्याच्यावर त्याचा पंच आहे. तर मला खूप राग येईल. खूप राग येईल. संजय सर तुम्ही सांगा, तुम्ही काय कराल? तुम्ही काय कराल अशा वेळी? तो वाईट गात असेल तर हा, बेसूर गातोय तो, चिड. मी त्याच्या बाजूला बसून गाईन, त्याच्यापेक्षा वाईट गायतो मी, तो बंद होईल आपोआप. मग सर तेच मला म्हणायचं, तुम्ही ते बंद करा ना गाणं तुम्ही हेडफोन लावून घरात गाणी गाता, घरच्यांना त्रास होतो सर. नाही पण सर चांगले गातात, मला माहिती आहे, मी पण गातो. सर चांगले गातात. त्यांच्यासारखं तुम्हाला येतं गायला? म्हणजे काय? दाखवा झलक एखादी. डुएट गाऊ काय? दाखवा, ड्युएट दाखवा. जरा थोडा वेळ कॅरेक्टर मधनं बाहेर येते. हा, ती तर किती वेळा येतो तुम्ही? हा, घ्या. कहते हैं ये दीवानी मस्तानी हो गई, दीवानी मैं दीवानी, दीवानी हो गई, मैं दीवानी मैं परवानी, कहते हैं ये दीवानी मस्तानी हो गई, ये दीवानी मैं परवानी. कडक आलाप घेतले, आता ते नंतर मारतातच तुम्हाला बहुतेक बाहेर. आज मर्डर आहे तुमचा. आता मी काही इथे राऊंड खेळणार आहे, ज्या राऊंडमध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर द्यायची आहेत. जी टीम आधी उत्तर देईल आणि बरोबर उत्तर देईल, अर्थातच त्यांना मिळणार आहे पॉइंट्स. तर डेंजर म्युझिक वाजव. आता पहिला प्रश्न मी विचारतोय. हा प्रश्न आहे गणिताचा. तुमच्याकडे समजा 5 वडापाव आहेत. 5 वडापाव पैकी एका नाटकाच्या टीमनी 3 वडापाव खाल्ले, दुसऱ्या नाटकाच्या टीमनी, तुमच्या म्हणजे मुक्ताच्या टीमनी 2च खाल्ले, कारण त्यांना डाएट करायला लागेल. तर साधारण काय शिल्लक राहिलं आता? वडापावचे कागद शिल्लक राहिले. काय झालं, तिने उत्तर दिले कागद शिल्लक राहतील. हे थोडंसं जरी त्यांना बरोबर वाटत असं, थोडी चुकीचं आहे टेक्निकली. नुसतं कागद शिल्लक राहणार नाही, तर तेलकट कागद शिल्लक राहतील. हे थोडक्यात काय, आम्ही हेच सिद्ध केलं की कलाकारांचं गणित कच्चच असतं. उत्तर होतं 0. दोघे कागदावरती. त्यांना वाटलं ह्याचे जोक असणार म्हणून. तर आता पुढील प्रश्न. असा कुठला पदार्थ आहे, हा सायन्सचा प्रश्न मी विचारतो. सायन्स. असा कुठला पदार्थ आहे जो आधी लिक्विड फॉर्म मध्ये असतो, त्याचं तापमान वाढवल्यावर तो सॉलिड फॉर्म मध्ये जातो? एस. And your time start. आता संपले, 10 सेकंद होते. मी सांगते. थांबा, तुम्ही सांगा. कुठला असा पदार्थ असतो जो पहिल्यांदा लिक्विड फॉर्म मध्ये असतो, त्याचं तापमान वाढवलं की मग ते सॉलिड फॉर्म मध्ये जातो? असा पदार्थ कुठला? भजी. आधी ती लिक्विड मध्ये असते, नंतर तळलं ना का ती सॉलिड होती, आणि ती सॉलिड भजी जर लिक्विड बरोबर खाल्ली म्हणजे भजी आपण कोल्ड ड्रिंक बरोबर खाल्ली की सॉलिड होतात, असं त्यांचं म्हणणं आहे. अशी कुठली
गोष्ट असते जी गोड असते, पण त्यांनी आपल्याला डायबिटीस होऊ शकत नाही किंवा धोका नसतो. पप्पी. ए लहान मुलांची पप्पी. असं एक्सप्लेन करा ते जरा. करेक्ट आहे. आता पुढील प्रश्न. मुक्ता बर्वे, सुनील बर्वे यांच्या भगिनी आज इथे आलेल्या आहेत. डबल शीट नावाचा त्यांचा सिनेमा अत्यंत गाजला. तर डबल शीट या सिनेमावरून आधारित एक प्रश्न आम्ही तयार केलाय. आम्हाला सांगा, डबल शीटचा सिक्वेल का आला नाही किंवा का येत नाही? ऑलरेडी डबल सीट आहे. बरोबर आहे. करेक्ट. सो ऑलरेडी 2 आहे. करेक्ट. चुकीचं उत्तर. त्याच्यानंतर यांनी प्रयत्न चांगला केलाय, पण आता बघूया डबल सीटचा सिक्वेल का नाही आला. डबल सीटचा सिक्वेल का नाही आला याचं उत्तर मी देते. डबल सीटचा सिक्वेल आला नाही कारण त्याचं नाव असतं ट्रिपल सीट आणि ती मुळात अलाउडच नाहीये. पोलीस पकडतील. दॅट्स द करेक्ट आन्सर. ट्रिपल सीट अलाउड नाहीये. पुढील सिनेमा येणार ट्रिपल सीट, आणि ट्रिपल सीट आला तर सुशील इनामदार पकडल. त्याच्यामुळे त्याचा सिक्वेल नाही आला. करेक्ट आहे. तुम्हाला त्याचा सिक्वेल येऊ शकतो. त्याचा सिक्वेल तुम्ही 4 व्हीलर नाव ठेवा. त्याचे काही इश्यू नाही होणार. बरोबर आहे ना? या ठिकाणी एक शेवटचा गेम होणार आणि त्याच्यानंतर आपण या खेळातनं निरोप घेणार आहे. सरांच्या नाटकाचं नाव फार इंटरेस्टिंग आहे, 3 पायाची शर्यत, जी आपण खेळलेलो आहोत आतापर्यंत. तर आता ती 3 पायाची शर्यत आपल्याला खेळायची आहे आणि 2 नाटकांमध्ये आपण ती खेळवणार आहे. 3 पायाची शर्यत आपण खेळणार आहे आणि शर्यत कशी आहे की मित्राचा पाय बांधला जाणार आणि काही फुगे आहेत इकडे ठेवलेले. ते फुगे तुम्ही असे उडवायचे आहेत आणि समोर एक बास्केट ठेवलेलं आहे. ते उडवत उडवतच वर न्यायचे. ते खाली नाही पडले पाहिजे दोघांनी आणि त्या बास्केटमध्ये जमा करायचे. रिटर्न यायचं, दुसरा फुगा घ्यायचा, सेम करायचं. ज्याचे फुगे जास्त कलेक्ट होणार. सुरुवात आहे आता. या खेळामध्ये एका पॉइंटने जिंकलेले आहे 3 पायाची शर्यत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. अमृता, आता तुमच्याकडे येणार आहेत. तुमचा काय अनुभव या नाटकाविषयी? थरार हा या नाटकाची बेसिक लाईन आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि माझ्या भूमिकेविषयी सांगायचं तर निशा राजवाडे या पत्रकार असलेल्या, पेशानं पत्रकार असलेल्या मुलीची, बाईची भूमिका मी साकारते आहे यामध्ये. वेगवेगळ्या सिच्युएशन्समधून हे तिघंही जातात आणि मला या इतक्या वेगळ्या छटा साकारायला मिळाल्यात, तर हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि खूप मजा येते नाटक करायला. वा वा. आता येणार आहे सुशील इनामदार. हे इनामदार यांच्याकडे एक इमानदार व्यक्तिमत्व इथे बसलेलं आहे. सुशील, तुमची कशी आहे व्यक्तिरेखा? खऱ्या आयुष्यात जसा तू डॉक्टर आहेस तसं नाटकात मी डॉक्टर आहे. अरे वा. डॉक्टर विक्रम असं भूमिकेचं नाव आहे. मानसीच्या आयुष्यात अशी एक घटना घडते, भीषण घटना. त्यानंतर ती माझ्याकडे येते आणि तिने एकंदरीत गमावलेला आत्मविश्वास मी तिला देतो पुन्हा एकदा. आणि त्यानंतर इतकी उलथापालथ तिच्या आयुष्यात घडते, तर ती काय घडते हे बघायला आता लोकांना नाट्यगृहात यायला लागेल. वा वा. ते म्हणाले तुम्ही जसे खऱ्या आयुष्यात डॉक्टर आहात. आता बघ, खऱ्या आयुष्यात डॉक्टर करतोय ॲक्टिंग, त्यांचं बघा. खऱ्या आयुष्यात पोलीस करतात ॲक्टिंग आणि रोल कशाचा तर डॉक्टरचा. काय कशाला संबंध आहे मला काही कळतच नाही. ओरिजिनल ते पोलीस आहेत. मला हेच विचारायचं आहे मग की तिकडेही लक्ष देता का? हो, अगदी 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 अगदी. म्हणजे खरंच मला खूप आमच्या मुंबई पोलिसांचा खूप सपोर्ट मिळतो, कारण त्यांच्या सपोर्टशिवाय मी नाटक आणि इतर गोष्टी नाही करू शकत. खरंच तर या माध्यमातून मी
त्यांना सल्यूट करतो. थँक्यू सो मच. तर कालच आपण नाताळ साजरा केला. आमच्याही घरामध्ये उत्साहाचं वातावरण प्रचंड आहे आणि आमचे जे बाबा आहेत बरेच दिवस झाले कुठेतरी गायबच होते. तर बाबा आता येत आहेत सगळ्यांना भेटायला. आज विशेष पाहुणे आलेत. बाबा या. बाबा काय करून आलाय? काय घातलंय बाप्पा? कोण बनलाय तुम्ही? सांता क्लॉज. सांता क्लॉज. हा. व्हेरी गुड. मिशी कुठे आहे? हे काय मिशी ते सगळं मिक्सच झालंय तुमचं. वा वा मस्त. का केलाय सांता क्लॉजचा गेटअप? काय आपल्याकडे होळी आहे ना म्हणून. पप्पा होळी वेगळी असते. सांता क्लॉज कधी येतो? नाताळला. वा वा ते द्या इकडे पोतड. नमस्कार नमस्कार नमस्कार. खतरनाक. अरे बाबा ते बघून बाबा फक्त भेटा ना तुझं आहे का बाबा? फक्त भेटायचं निघायचा. वा 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 काय एक एक म्युझिक संगीत म्हणजे ग्रेट. 101 गाणी हिट आहे त्यांची. कोण? शंकर महादेवन. मन मंदिरात वा 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 यांचं गाणं ऐकून एवढा प्रभावित झालो की मी कसं काही काजवे पण पकडले. मी काजवे पकडले. तुम्ही काजवे कधी पकडले? काल पकडले. अरे वा कसे? ते असे नाही का नांगे असतात त्यांना ते तोडले आणि काल बनवून खाल्ले. याला खेकडे म्हणतात. खेकडे? हा. मग काजवे कशाला म्हणतात? ते त्याला लाईट असते ना. लाईट हा माग ते का ते हा ते काजवे छोटे छोटे असतात. काजवे. अच्छा 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 मस्त एकदम ग्रेट. खूप मेंटेन केलंय स्वतःला एकदम. सेम आम्ही दोघं पण सेम मेंटेन आहोत. एक पिक्चर तो पण हिट. काय? कोण? आर्ची. बाबा मी जाम फॅन येते. तो डायलॉग बोला ना. मराठीत सांगितलेलं कळत नाही का? इंग्रजी सांगू का? आय लव्ह यू ते बोला ना एकदा प्लीज. मराठीत सांगितलं कळत नाही का? इंग्लिशमध्ये सांगू का? आय लव्ह यू. थँक्यू. पप्पा खरंच हे आरती सारखे वाटतात? नाही मग मला आय लव्ह यू म्हणून घ्यायचं होतं. अच्छा म्हणून एवढा सगळा प्लॅन. आणि कोण आलाय? अरे परशा. परशा हो आता पुरुषा झालाय दाढी लागली म्हणून. वा 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 वा. आरची परशा दोघं पण आलेले. दोघं पण आलेले. वा 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 नमस्कार. बाबा हॉरर सिरियल काम करतात. रात्रीच खेळ. रात्रीच खेळ चाले मध्ये. कोण आहेत त्या? सुशल्या. सुशल्या नाही आहेत त्या. मग काही सुशल्या आपलं बोलायचं. वा सर वा वा यांना ओळखतो मी. फॅन आहे यांचा. सगळे बघितले पिक्चर. कोण आहेत साहेब? हे अजय देवगण. खतरनाक स्टंट बिंड मला खूप आवडतात. कसला स्टंट? ते नाही का एक बाईक होती 2 बाईक असतात. तुम्ही त्याच्यावर पाय ठेवलेले असतात नंतर लांब लांब पाय होतात. हा त्याचा स्टंट मला जाम आवडला. मी पण केलाय एकदा. मग जाऊ दे ना सोडा विषय. नंतर ती पॅन्ट आजपर्यंत घातली नाही. असं जाऊ दे. खतरनाक सगळी कामं हिट म्हणजे. हो हो. कोण? काजोल. काय पिक्चर बघितलं त्यांचा फना. हा सापावर आहे ना पिक्चर तो फना. सापावर नाही फना म्हणजे वेगळं फना असं. घेत काय पप्पा? काय वाटायला आणलंय? त्याच्यात शूज आहेत. त्याच्यात शूज आहेत पाकिट आहे घड्याळे. वा 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 सगळ्यांना वाटायला. नाही नाही त्यांचीच आहेत तेच घेऊन चालले. तर आता आपण पाहणार आहोत नाटक 3 पायांची शर्यत या नाटकाची एक झलक. मला कळू शकेल हे सगळं काय चाललंय. कोडी 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 घालतोय कोडी सोडवतोय. लहानपणी तुम्ही सोडवली असतील ना कोडी? नाही सोडवली? ठीक आहे मग आता सोडवा. तर कोडं असं आहे की एक बाई पोलीसवाल्याच्या खुनाचा प्लॅन करते. हा खोटं बोलतोय. हा इन्सेन आहे हा माणूस. ए हडबा असं नाही सांगायचं.
त्यांना ओळखू दे ना. ती बाई कोण आहे आणि तो पोलीसवाला कोण आहे. शालू म्हणजे तू प्रताप, मी असं काही केलेलं नाही. दाखवलीस ना स्वतःची लायकी. हाऊ डेअर यू. तू या माणसाला मला मारायला पाठवलंस आणि आता सगळा डाव तुझ्यावरती उलटल्यानंतर माझ्यावरती जाळ घेतोयस? मूर्खासारखी बडबड करू नको. तुला कोणी सांगितलं की तुला मारायला मी याला इथे पाठवलंय म्हणून? या माणसाने. नाही 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 नाही, खोटं नाही बोलायचं मॅडम. मी कधी सांगितलं तुम्हाला असं? तुम्हीच म्हणालात ना की काय 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 म्हणालो? की यांनी जर का तुम्हाला इथे पाठवलं असेल तर? मला पाठवलं असेल तर. हां, तर मग काय पुढे काय? पुढे काय? पुढची गोष्ट तुम्हीच रचलीत. तुम्ही यांना अल्टिमेटम दिलात, तुम्ही किंवा ह्यांची बायको, दोघींपैकी एक, आणि म्हणून यांनी तुम्हाला संपवण्याचा प्लॅन केला असं तुम्हीच मला सांगितलं ना. हां, तरी मी तुम्हाला सांगत होतो मॅडम ऐका माझं, ऐकून घ्या, तसं नाही आहे. पण नाही, काय तुमच्यातल्या लेखिकेने समोर जे दिसेल त्यालाच सत्य मानून कुठलीही शहानिशा न करता मनातल्या मनात एक कथानक गुंफलं आणि तेच खरं आहे असं मानून तुम्ही पुढे जात गेलात. कारण तुम्हाला सत्य जगासमोर मांडायचंच नसतं. सत्याच्या नावाखाली तुम्हाला विकायच्या असतात तुमच्या खोट्या कल्पना. आज तुम्ही जे ह्यांच्या बाबतीत केलंत ना, तेच करत आलात तुम्ही आजवर. का करताय तुम्ही हे सगळं? कळेल ना, हळूहळू सगळं कळेल शलाका मॅडम. अजून बरीच कोडी सोडवायची आहेत तुम्हाला आणि साहेबांना. आय प्रॉमिस यू मिस्टर राजेंद्र, कोडच सोडवल्याशिवाय मी इथून जाणार नाही. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 3 पायाची शर्यत या नाटकाचे दिग्दर्शक विजय केंकरे यांच्यासाठी. आणि आपण स्वागत करूयात दीपस्तंभ या नाटकाचे दिग्दर्शक जयंत जठार यांचं. दीपस्तंभच्या निर्माते आपल्या बरोबर आहेतच मुक्ता बर्वे. आता आमंत्रित करूयात 3 पायाची शर्यत या नाटकाचे निर्माते संदेश भट. तर स्वागत विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान. तर सुरुवात करूयात विजय केंकरे सरांपासून. पुन्हा एक नवीन नाटक, एक नवीन चॅलेंज. काय सांगाल 3 पायाची शर्यत बद्दल? कुठची गोष्ट बॅलन्स व्हायला 4 खांब लागतात, त्यातले 3 झाले की वांदे होतात. तसं या नाटकामध्ये 3 माणसं एकमेकांच्यात गुंतलेली आहेत, त्यांचे पार एकमेकांच्या रिलेशनशिपमुळे जे वांदे होतात त्याविषयीचं हे थ्रिलर आहे. पोलीस इन्स्पेक्टर, एक लेखिका आणि एक सामान्य माणूस, असे वेगळे 3 माणसं एकत्र येतात, पण तरी त्यांचे पाय एकमेकांच्यात गुंतलेले आहेत. कारण अर्थार्थी या 3 लोकांचा एकमेकांची खरं तर काही संबंध असू शकत नाही, पण तो कसा आहे आणि तो गुंतागुंतीने कसा उलगडत जातो याच्याविषयीचं हे नाटक आहे. वा 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 वा. अभिजित गुरु लेखक आपल्या बरोबर आहेत नाटकाचे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. माझ्या नवऱ्याची बायको ही झी मराठीवर सध्या खूप गाजते मालिका, त्याचेही ते लेखक आहेत. जयंत, आता तुमच्याकडे येणार आहे. जयंत जठार, दीपस्तंभचं दिग्दर्शन तुम्ही केलं आणि सरांची वेगळी ओळख म्हणजे त्यांच्या हातात नेहमी कात्री असते. म्हणजे ते संकलक आहेत, अनेक मोठमोठ्या सिनेमांचं संकलन, एडिटिंग ते करत असतात. दीपस्तंभ हा खरं तर एक रिव्हेंज ड्रामा आहे असं म्हणेन मी. कलाकारांच्या ग्रे शेड्स आहेत, नरेनची ग्रे शेड आहे, निशाची ग्रे शेड आहे, मानसीची 3 वेगवेगळ्या पद्धतीची रूपं आपल्याला बघायला मिळतात. डॉक्टरचं एक सात्विक रूप आहे जो सतत मानसीला हे करत असतो, पाठिंबा देत असतो, तिला प्रोत्साहन देत असतो, तिच्यातला कॉन्फिडन्स बिल्ड करत असतो. आणि ह्या सगळ्यातून मानसीवर ज्या काही घटना बेतलेल्या आहेत त्याच्यामुळे तिचं जे एक काय म्हणतो आपण खच्चीकरण झालेलं आहे, ते खच्चीकरणातून ती कशी बाहेर पडते आणि स्वतःचा दीपस्तंभ कसा स्वतःच उभा करते, अशा पद्धतीचा तो एक मुळात मानसीचा प्रवास आहे. आणखी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नाटकाचा मेकअप.
आणि पूर्वी तो बोरकर काकांनी केलेला होता जेव्हा ते नाटक प्रत्यक्षात पहिल्यांदा आलं. आणि आत्ता आम्हाला बोरकर काका आणि विद्याधर भट्टे सर या दोघांनी या मेकअप करता अतिशय भयंकर मदत केलेली आहे आणि खूप छान पद्धतीने मानसीची 3 वेगवेगळ्या प्रकारची रूपं आपण त्या नाटकामध्ये बघू शकतो. तर मंडळी आता आपण पाहूयात दीपस्तंभ या नाटकातला एक प्रसंग. मला सांग, उद्या मिटिंगला हजर राहायलाच हवं असं काय आहे का? मग समजा आपण असं केलं तर, म्हणजे बघा, पहाटेपर्यंत मला जरा बरं वाटेल, मग सकाळी उन्हा चढायच्या आत मुंबईला जाऊया. अरे पण अंकल, आता अंकलला काय सांगायचंय ते. काय इतरही माणसं आहेत म्हटलं घरात. एक्झॅक्टली. आणि शिवाय निशा मॅडम आता परमनंटली मुंबईला निघून चालल्यात म्हटल्यावर त्यांच्यासाठी फेअरवेल पार्टी नको करायला. मला असल्या उपचारांची गरज नाही. तुला नसेल पण आम्हाला आहे का ग? हो ना. मी काय म्हणतो, आज निशा आली आहे तर छान सेलिब्रेट करूया का आपण? हा सेलिब्रेशन. येस. काय नाही, आपण निशासाठी सेलिब्रेट करतो. नरेन नाही. निशा बघा गंमत बघ. अरे काय नरेन, सावकाश काय 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 चक्कर आहे लगी का? बस बस बस. ओ माय गॉड, अजिबात सवय राहिली नाहीये मला आता. बापरे. हे जरा त्या फायरप्लेस मध्ये लाकडं ठीक कर ना. करते. आणि तू कुठे शिकलास इतका चांगला डान्स? मला कुठला येतोय डान्स वगैरे? हे सगळं शिकवण्याचं श्रेय जातं फक्त आणि फक्त माझ्या बायकोला. अबोली हा आरसा घे. अबोली मी सांगतोय ना, आरसा घे. कमॉन कमॉन अबोली प्लीज. व्हेरी गुड. आता हा आरसा उलटा धरून वाच वाच वाच. Come, behold thy iridescent image behind the gloomy glass. गुड. अर्थ कळला? या दर्पणात केवळ अंधार दिसत असेल तर त्यामागे दडलेली भविष्याची प्रतिमा पहा. ती सप्तरंगी आहे. अबोली, लंडनमध्ये मी जिच्याकडे राहत होतो ना, ती लँडलेडी निखालस कुरूपबाई होती. तिला हे असे विविध नक्षीदार आरसे गोळा करण्याचा छंद होता. ती बाई मला नेहमी म्हणायची की सुदैवाने मी इतकी कुरूप आहे की त्यामुळे जगातला प्रत्येक चेहरा मला सुंदर दिसतो. असे पापाजी नेहमी म्हणायचे, ज्यांच्या हाती आत्मविश्वासाचं सुकाणू असतं त्यांचा प्रवास कुठल्याही दीपस्तंभाचा मिंधा राहत नाही. आज मला कळलंय डॉक्टर. असंख्य हिमनगांनी भरलेल्या महासागरातून प्रवास करायचा तर स्वतःचा दीपस्तंभ व्हावं लागतं. कारण त्या घातकी हिमनगांवर धोक्याचा इशारा देणारा साधा कंदीलही नसतो. ये बस. आणि आता येणार आहे निर्माते संदेशजी तुमच्याकडे. नमस्कार. हे 2 संस्थेचं नाटक आहे. पहिली म्हणजे एक सुयोग आणि एक झेलू. मधुकर रहाणे जे आज येऊ शकले नाहीत काही कारणांमुळे. मधुकर रहाणे म्हणजे कोण तर क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांचे वडील. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. ते निर्माते आहेत या नाटकाचे. कधीपासून मला विजय काकांबरोबर नाटक करायचं होतं, कारण की विजय काका आणि बाबांची एक वेगळीच गट्टी होती.
आणि बरेच प्रयत्न चालले होते की हे स्क्रिप्ट हे स्क्रिप्ट फायनली हे स्क्रिप्ट मला आवडलं आणि मग कास्टिंग झालं. मग नार्वेकर सर आपले हो बोलले, मग लोकेश हो बोलला आणि तेव्हा अश्विनी एकबोटे होत्या पण त्या काही कारण एक्सपायर झाल्या. मग शर्वरीताई आली आणि मग आता हे आत्ताच नुकताच येऊन गेलं आहे. पहिलाच प्रयोग नाशिकला झाला, त्याला हाऊसफुल जवळजवळ बुकिंग होतं आणि आता काही मला वाटत नाही शर्यत थांबेल इतक्याच जोरात चाललेली आहे. वा वा, खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर एक असं नाव जे नेहमीच पडद्याच्या मागे असतात पण त्यांचं काम हे खूप मोठं असतं. दीपस्तंभचे निर्माते दिनू पेडणेकर यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि तर आज आपल्याकडे संजय नार्वेकर आलेले आहेत आणि संजय सर, थुकरटवाडीमधून तुम्हाला एक मेसेज आहे, वाचून दाखवतो तुमच्यासाठी. कन्नमवार नगर विक्रोळीत एकीच भाई का नाम था, आपण का प्यारा भाई संजा भाई. याच रावडी संजाभाईची ओळख जेव्हा नाटक नावाच्या अजुब्याशी झाली तेव्हा मात्र वास्तव वेगळं होतं. लोकांना ऐकवणारा संजा आता कान उघडे ठेवून सर्वांचं ऐकत होता. कधी काळी वर्तमानपत्राची विमानं बनवणारा संजा मराठी साहित्य वाचत होता आणि कधी काळी शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या जिभेवर आता सरस्वती नांदत होती. नाटकाचे टेप रेकॉर्डर ऑपरेट करत, कधी शूटिंगच्या रूम झाडत तर कधी दिग्दर्शकाची पादत्राणे आणि खुर्ची त्याच्या मागे घेऊन फिरताना कुणालाच वाटलं नव्हतं की हाच संजाभाई आपल्या अदाकारीनं अख्ख्या महाराष्ट्राला पुढे म्हणायला लावेल, अगं बाई अरेच्चा. वास्तवचा हाच 1.5 फुट्या एका रात्रीत फुटाफुटानं इतका वाढला की घराबाहेर फिरताना सुद्धा त्यांना पोलीस प्रोटेक्शन द्यावं लागलं. पूर्वी दिग्दर्शकामागे खुर्ची घेऊन फिरणारा संजाला स्वतःच्या हक्काची खुर्ची मिळाली होती, संजय नार्वेकर नावाची. कन्नमवार नगरच्या नाक्यावर बसणारे एक आजोबा तुला पाहून काही वर्षांपूर्वी विचार करायचे, इसका क्या होगा. पण आज तेच आजोबा म्हणतात, भाई तो इतना बडा होगा मालूम नहीं था. ते आजोबा आणि अवघा महाराष्ट्र आता नेहमी म्हणत असतो, ऑल दी बेस्ट. संजय नार्वेकर, तुमच्या या प्रवासाला जिलेट मार्क 3चा सलाम. आणि जिलेट मार्क 3 तर्फे तुम्हाला मिळते एक गिफ्ट हॅम्पर. तुम्हाला मिळतंय जिलेट तर्फे हे गिफ्ट हॅम्पर जिलेट मार्क 3, जो तुम्हाला देतो 3 ब्लेडसह क्लीन शेवन लुक, सदैव सक्सेसफुल आणि कॉन्फिडंट राहण्यासाठी. आज खूप छान वाटलं की या दोनही नाटकांच्या निमित्तानं 3 पायांची शर्यत आणि दीपस्तंभच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे थुकरटवाडीमध्ये आलेले होते. या सगळ्या पाहुण्यांना गोकुळतर्फे मिळते एक आठवण भेट. महाराष्ट्राला शक्तिशाली बनवणारं दूध गोकुळ दूध, ज्याच्या थेंबा थेंबात क्वालिटी. तर तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला नक्की एक झाड लावा, हाच संदेश देत आत्तापुरता घेणार आहे निरोप. भेटूयात लगेच पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जिलेट मार्क 3 बसून चला वायुद्या महाराष्ट्र दौरा. को पावर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओस्टिक आणि गोकुळ दूध. कॉस्मेटिक पार्टनर डॅसलर इटर्ना.